विद्युत महावितरणने क्वालिटी पॉवर मीटर बसवलेले नसल्याने महावितरणाच्या विरोधात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। आज त्याचा निकाल लागला असून महावितरण कंपनीला 40,77,000चा दंड ठोठावण्यात आलाय। शिवाय शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना नुकसान भरपाई करून देण्याची यंत्रणा न उभारल्यामुळे महावितरणला 4,66,000 रुपयांचा दंड सुद्धा भरावा लागणार असल्याची माहिती जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। जय शिवराय मित्रांनो, मी तुम्हाला मागं म्हणत होतो की महावितरणच्या विरोधामध्ये मी केस टाकलेली आहे आणि त्याची ऑर्डर आता येणार आहे। ती ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरमध्ये 4 प्रमुख गोष्टी महावितरणला सांगण्यात आलेल्या आहेत। पहिली गोष्ट, महावितरणला 40,77,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे, कारण महावितरणनी पॉवर क्वालिटी मीटर बसवलं नाही। म्हणजे काय, ते मीटर ज्याच्यामधून त्या परिसरातल्या किंवा संबंध महाराष्ट्रातल्या का होत नाही, विजेचा दर्जा काय आहे हे निदर्शनास येतं। आता हे न बसवल्यामुळे विजेचा दर्जा खराब जरी असला तरी सुद्धा बिलं मागण्यासाठी ही मंडळी पुढे येतात। खरं म्हणजे तसं करता येत नाही का, कारण की विजेचा दर्जा मेंटेन केला तरच बिल मागता येईल। दर्जाच मेंटेन नाही केला तर मागता कसं येणार? पण हे कसं चेक करायचं? तर या पॉवर क्वालिटी मीटरनी चेक करायचं की क्वालिटी ऑफ पॉवर काय आहे। हे ह्यांनी बसवलंच नाही, हे सिद्ध केल्यामुळे 40,77,000चा दंड पडलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, याबरोबर जे काही शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य वीज ग्राहकांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे असं माझा युक्तिवाद होता। ती नुकसान भरपाई देण्याची यंत्रणाच यांनी उभी केली नाही, म्हणून त्याच्या अनुषंगाने सुद्धा 4,66,000 रुपयाचा दंड महावितरणला लागलेला आहे। क्रमांक 3, जोपर्यंत ही पॉवर क्वालिटी मीटर बसवले जात नाही, जोपर्यंत ही यंत्रणा तयार होत नाही, तोपर्यंत आणखीन पेनल्टी लागणार आहे। त्यामुळे शेवटची पेनल्टी कधी ठरणार तर ती हे दोन्ही गोष्टींची पूर्तता केल्याच्या नंतर ठरेल, अशा पद्धतीचे सुद्धा ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे। चौथा आणि शेवटचा विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींना वेळमर्यादा दिली गेलेली आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जर हे नाही केलं तर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आदेश त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। याचा सारासार अर्थ मित्रांनो असा होतो की आत्ता सध्या महावितरण प्रचंड अडचणीत आलेलं आहे, कारण क्वालिटी ऑफ पॉवर दिली नाहीये आणि बिलं मागण्यासाठी मात्र हे पुढे धजावत आहेत। मी एकच महावितरणला या निमित्ताने सांगतो, याचिका करता आहे मी आणि मी हे सिद्ध केल्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला दंड लागलेला आहे। आता जास्त वीज बिल मागण्याच्या भानगडीत पडू नका, का, कारण की टांगती तलवार आहे। तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे। तुम्ही आता जर आगाऊपणा केला तर 6 महिन्याच्या नंतर तुमच्या पाठीमागे सर्वसामान्य वीज ग्राहक नक्कीच लागतील। त्यामुळे विजेची परिस्थिती सुधारण्यावरती लक्ष घाला।